राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाण्यात तुला शोधू कुठं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। नाशिकच्या इगतपुरीमधील अनेक भागामध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। पिण्याच्या पाण्यासाठी महिला त्याचबरोबर लहान मुलं सुद्धा उन्हातान्हात भटकतायत। बहुतांश भागात हीच परिस्थिती आहे। नाशिकच्या आदिवासी भागात सुद्धा भीषण पाणी टंचाई जाणवते। अक्षरशः घोटभर पाण्यासाठी महिलांना जीवघेणी कसरत नाशिकमध्ये करावी लागते। हंडाभर पाण्यासाठी दोरीच्या साहाय्याने जीवाची बाजी लावून कसरत करतायत या महिला, तर विहिरीच्या कठड्यावर तासन तास बसून राहतात। अमरावती, नांदेड, रत्नागिरीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती दिसते। सगळी दृश्य आपण बघतोय। इगतपुरी, पुणे, नांदेड, अमरावती, संभाजीनगर आणि रत्नागिरीमधली दृश्य। तर अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरामध्ये अत्यंत भीषण पाणी टंचाई आहे। हंडाभर पाण्यासाठी महिलांची 2-2 किलोमीटर पर्यंतची पायपीट सुरू आहे। चिखलदरा तालुक्यातील मोथा गावामध्ये पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकावं लागतंय। गावातील अनेक विहिरींनी सध्या तळ गाठलेला आहे। सकाळी पिण्याच्या पाण्याचा टँकर विहिरीत सोडला जातो आणि त्यानंतर सुरू होतो तो पाण्यासाठीचा संघर्ष। डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन 44 अंश सेल्सिअस तापमानात दिवसभर पाण्यासाठी इथल्या महिला मुली संघर्ष करतायत। कायमस्वरूपी याच्यावर उपाययोजना करावी आणि कायमची पाणी टंचाईची समस्या सोडवावी अशी मागणी इथले नागरिक करतायत। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी जोडले जात आहेत, पण तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण ही दृश्य बघतोय। महिलांची मुलींची पायपीट सुरू आहे। प्रचंड तापमान आहे। डोक्यावर 3-3 हंडे घेऊन या महिला पाण्यासाठीचा हा सगळा संघर्ष करतात। पिण्याचं पाणी असलेला टँकर सकाळी गावात येतो। हे पाणी विहिरीत सोडलं जातं आणि त्यानंतर दिवसभर या महिला उन्हातान्हाच्या पाण्यासाठी संघर्ष करतात। अमरावतीत मेळघाट परिसरात ही पाणी टंचाई आहे। 2-2 किलोमीटरची पायपीट या सगळ्या महिलांना करावी लागते। संघर्ष सगळा पाण्यासाठीचा आहे। विहिरींनी सुद्धा अशा तळ गाठलेला आहे। तापमान जसं वाढतंय तसं बाष्पीभवन सुद्धा पटापट होतंय। पाणीसाठा घटत जातोय आणि अवघा हंडाभर पाणी मिळावं म्हणून काही किलोमीटरची पायपीट या सगळ्या महिला करतात। या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी छगन जाधव आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलूया। छगन, आत्ताची परिस्थिती अत्यंत भीषण आहे। महिलांना मुलींना कशा पद्धतीने पाणी आणावं लागतंय, भटकावं लागतंय पाण्यासाठी आपण बघतोय। स्थानिक प्रशासन या सगळ्या गोष्टींकडे आणखी लक्ष देत नाहीये का? अजून कुठला उपाय तिथे करता येणार नाही का? जर बघितलं तर मंत्र्यांनी देखील तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना त्यांनी मेळघाटचा दौरा केला होता आणि त्यावेळी इथली पाणी समस्या जी जी बोला छगन। हॅलो जी बोला, येतोय तुमचा आवाज। त्यांनी या ठिकाणी पाणी टंचाईच्या संदर्भात आढावा बैठक घेतलेली होती। इथली कायमस्वरूपी पाणी समस्या निकाली काढण्याचा देखील त्यांचा प्रयत्न होता। मात्र तानाजी सावंत गेल्यानंतर त्या ठिकाणी कुठल्याही उपाययोजना झालेल्या नाही आणि गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जर बघितलं तर जवळपास 50 वर्षापासून मेळघाटमध्ये अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवते आणि मोठ्या गावात ही जी दृश्यांमध्ये दिसते आहे ही परिस्थिती दरवर्षी उद्भवत असते। यावर्षी देखील टँकर येतो, पाणी जे आहे ते विहिरीमध्ये सोडलं जातं आणि त्या विहिरीमधून पाणी काढण्यासाठी दिवसभर महिलांची रीत जी असते ती या ठिकाणी लागलेली असते। त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात आणि पाणी टंचाईच्या संकटापासून दूर करण्यात यावं अशीच मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती आहे। आमदार असतील, खासदार असतील या ठिकाणचा दौरा करतात, पाहणी करतात, मात्र या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करत नाहीत असा आरोप जो आहे तो नागरिकांचा आहे। त्यामुळे या एकंदरीत पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीच्या पाण्यासाठी इथलं योग्य व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे। मूलभूत सुविधा देखील या ठिकाणी मेळघाटमध्ये देणं फार गरजेचे आहेत। अगदी छगन, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी। तर तिकडे जालना जिल्ह्यात सुद्धा अशीच परिस्थिती आहे। जालना जिल्ह्यातील 64 पैकी 3 प्रकल्प अक्षरशः कोरडे ठाक पडलेत। 24 प्रकल्पांमध्ये मृत पाणीसाठा आहे आणि इतर प्रकल्पांमध्ये केवळ 19.37% उपयुक्त पाणीसाठा आहे। त्यामुळे प्रकल्पातील पाणी घटलंय आणि गावागावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे।
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 26 गावं 8 वाड्या यांच्यासाठी 50 टँकर सुरू करण्यात आले. जालना तालुक्यातील 3 गावं आणि 3 वाड्यांसाठी 13 टँकर धावतात.